सर आपण कुठून आलात? जगजान माऊली, आम्ही चिखलीतून आलो. अच्छा आमचं नाव संतोष प्रकाश राऊत, राहणार बुलढाणा. अच्छा. आज गजानन महाराजांच्या चरणी दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. एवढे भाविक भक्त आपल्याकडे आलेले आहे. खूप आनंद होतोय. सर या ठिकाणी गजानन महाराजांकडे काही साकडं वगैरे आहे? बस गजानन बाबाला हे साकलं आहे की शेतकऱ्यांचं सर्वांचं सुख समृद्धी हो, चांगला भरपूर पाऊस मिळो, सगळ्याला आनंद मिळो. सर आपण या ठिकाणी पोलीस कर्मचारी दिसत आहेत. हो सर, आमचे सगळे पोलीस कर्मचारी सोबतच आहात. अच्छा, बरं या ठिकाणी सिस्टीममध्ये या ठिकाणी ही जी डिसिप्लिन जी आहे ती या ठिकाणी कुठेच या ठिकाणी बघायला मिळत नाही, काय वाटतंय? नाही सर, सर्वांचं आता जे आपले भक्तजन आहे सर्व आपले हिशोबाने जात आहे. सर्वांचं व्यवस्थित चाललंय. देवाच्या वारीमध्ये कोणाचं डिसिप्लिनचं नाही, सगळे व्यवस्थित चाललंय. मित्रांनो असंच या ठिकाणी असायला पाहिजे. हाच एक उद्दिष्ट या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून आपण हे सर्व क्षण चित्र दाखवत आहोत. मित्रांनो, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा या ओळीप्रमाणे आज भक्तगणांचा मेळा आपल्याला बघायला मिळाला आहे. आता आपलं नाव? शोभा ज्ञानेश्वर करंडी, चिखलीहून आलेली मी. आणि काय सांगणार आजच्या दिनी? आजच्या विषय असा आहे की मी 11वी वारी माझी वारी आहे आणि कोणती तकलीफ नाही, काही नाही, पाय दुखत नाही, काही नाही. मला एकदम म्हणजे असं सकाळी पण उठायचा जीवार येत नाही, काही नाही. महिला भगिनींसाठी काय संदेश? महिला भगिनींना काय संदेश देणार आजच्या दिनी? ते एकदम चांगलं बा, प्रवास चांगला झाला, सगळी व्यवस्था आहे, सर्व व्यवस्था आहे, काही अडचण नाही, काही नाही. गजानन महाराज काही साकडं वगैरे आहे? साकडं वगैरे काहीच घातलेले नाही देवाने, फक्त माझी तब्येत वगैरे चांगली ठेवावं. दरवर्षी प्रमाणे मी येईल, माझी वारी चालू राहील. सर आपल्याला कसं वाटतं? एकदम चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. काय सांगणार आज हा जो भक्तगणांचा मेळा आपल्याला बघायला मिळाला नाही, काय सांगणार? जय गजानन दादा. इकडे 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 आपण कुठून आला? जय गजानन. आम्ही सगळ्या या का इकडं. आम्ही पुण्याहून आलेलो आहोत. अच्छा. आणि दरवर्षी आम्ही येतो. 20 वर्ष झाले आमचा. 20 वर्ष 20 वर्ष झाले. म्हणजे आमची एक बस असते, बाकी ट्रेनने येतात, कोण गाड्यांनी. आणि आम्हाला इतका छान अनुभव महाराज देतात, इतकी चांगली अनुभूती देतात की मे महिना आला की प्रस्थाना करता आणि स्वागता करता आमचा सगळा ग्रुप तयार असतो. नागझरीला पण चालायला असतो. आणि म्हणजे महाराज काय देतात ते आम्ही शब्दात सांगू शकत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आज या ठिकाणी युवा पिढींना काय संदेश देणार? युवक आणि युवतींना, युवा पिढींना आम्ही हा संदेश देऊ की ठीक आहे, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, आज लाखांचं पॅकेज आहे, सगळं आहे, पण त्या महाराजांना विसरू नका म्हणण्यापेक्षा ईश्वर जो आहे, जो प्रत्येकामध्ये अदृश्य रूपात आहे, त्याला विसरू नका. आणि एक संस्कार चांगले झालेले तुमच्यावर, तुमच्या आई वडिलांनी नक्कीच चांगले संस्कार केले आहेत, पण एक विसरता कामा नाही. आणि आपली परंपरा आणि आपली संस्कृती अजिबात विसरू नका, कारण ती इतकी उच्च आहे ना. आपण भारतात, महाराष्ट्रात जन्माला आलो, हे आपलं भाग्य आहे. वारीमध्ये ती ऊर्जा कशातच मिळत नाही. ऊर्जा आहे, कारण की जी प्रेरणा आहे ही प्रेरणा या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक कार्यामधूनच मिळते. रेणुका बोंद्रे. कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. काय साकडं घालणार आज गजानन महाराज? साकडं वगैरे असं काही नाहीये, पण छान वाटतं, मनाला छान वाटतं. मनाला छान वाटतं. सर्वांना सुखी ठेव वगैरे काही साकडं ते तर आहेच ना, सगळ्यांना सुखी ठेवायचं. पण महिला भगिनीसाठी काय संदेश देणार आजच्या दिवशी? महिलांसाठी की रॅलीमध्ये आलं की आपली तब्येतही छान राहते आणि सगळं व्यवस्थित राहतं. आरोग्य चांगलं ठेव. तुमचं सर नाव? प्रेम मधुकर भालेराव. अच्छा, बरं कसं वाटतंय आज? फार पुण्य, एकदम फार प्रसन्न वातावरण झालेलं आहे शेगावच्या पंढरीमध्ये. किती वर्षापासून येत? मी जवळपास 10 वर्ष झाले. जवळपास 10 वर्षापासूनचा एखादा अनुभव काय सांगणार? काही अनुभूती आली? यावेळेस माझी तब्येत बिघडली होती, मला यायचं होतं, पण गजानन महाराजला म्हटलं मी मला बरं करा, मी तुमच्या पालखीचे दर्शन करायला मला बोलवा. त्यामुळे मी गोळ्या घेतल्या आणि स्ट्रॉंग झालो आणि खरंच मला प्रत्यक्षात पालखीचं दर्शन झालं. मी 2 वेळेस पालखीचं दर्शन घेतलं घाई गर्दीमध्ये, मोटार वाटीमध्ये. मित्रांनो, ही आहे खरी अनुभूती. कारण